नमस्कार. मी इंजिनियर शेतकरी केदार पवार. मी लावलेल्या आळूपैकी जे मी 10-12 ट्यूबर लावले होते, आय वॉज नॉट दॅट पॉझिटिव्ह की ट्यूबर कुठलाही ट्यूबर जगू शकेल, त्यातल्या त्यात आळू ज्याला पाणी जास्त लागतं. बट मी आता काउंट केलं तर 10-12 ट्यूबरपैकी 5 ट्यूबर आत्ता तरी स्प्राउट झालेले आहेत. तो ट्यूबर फर्स्ट ज्याची सगळ्यात जास्त ग्रोथ आहे, जो मी आधी एका व्हिडिओमध्ये दाखवला होता. आणि अजून 4 छोटे मोठे ट्यूबर स्प्राउट झालेले आहेत. मी ॲक्च्युली पॉझिटिव्ह नव्हतो की ट्यूबर एखादा इथं येऊ शकेल, कारण होतं की आमच्या इथं हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे. तर ती अळी रूट डेव्हलपमेंटला पण प्रॉब्लेम देते आणि ट्यूबर टाईपची कुठलीही पिकं तुम्ही घेतली तर तीसुद्धा तुम्ही ज्यावेळी रोपणी करता त्यावेळेस ती खाऊन टाकण्याचा चान्स असतो. आणि मी ज्यावेळी ही आरवी देखील लावली त्यावेळी कुठलीही बीज प्रक्रिया केमिकल टाईपची किंवा कुठलीही बीज प्रक्रिया त्याच्यावर केली नव्हती. बाजारातून आळूच आरवी ज्याला आपण म्हणतो ते ट्यूबर घेतले आणि डायरेक्टली इथं पेरले.